माध्यमातून राकेश टॉस कोण जिंकला? सूर्य मासवण या संघ टॉस विन करून प्रथमतः फलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलाय ते शिवते चाडे संघाला. सलामीची जोडी मैदानात. इथे मात्र अजय आणि राहुल सूर्य मासवण संघाच्या माध्यमातून आज कोणता संघ टॉप 4 मध्ये क्वालिफाय करेल शिवते चाडे क्षेत्ररक्षण सजवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्राईकला राहुल आणि नॉन स्ट्राईकला अजय. गोलंदाजी ट्रॅक वरती प्रथमेश बसवत सलामीची गोलंदाजी करत असताना अप्रतिम दर्जाचा खेळ राहिला गेला. या आजच्या दिवसातील दुसरा मॅन ऑफ द मॅच चा हकदार ठरला गेला प्रथमेश बसवत. भावेश सरपचे मात्र कमतरता जाणू दिली नाही आहे या शिवते चाडे संघाने. सलामीचे षटक हाताळण्याकरिता प्रथमेश बसवत. स्ट्रायकिंग एंड वरती सूर्या मासवण संघाच्या बाजूने राहुल. बोथ बेस्ट ऑफ लक बोथ टीम. लेट्स प्ले. इथे मात्र प्रथमेश सज्ज होतोय. अकुट टप्प्याचा चेंडू सुरेख लेन लाईनचा वापर करत असताना प्रथमेश पहिला चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये यशस्वी ठरला गेलाय. प्रथमेश बसवत. का कर्णधाराने माझ्यावरती पहिला षटक टाकण्याची जबाबदारी दिली याच्यावरती सक्षम राहून गोलंदाजी करत असताना प्रथमेश बसवत आपल्याला या पहिल्या स्पेल मध्ये पाहायला मिळत आहेत चाडे संघाच्या माध्यमातून. लोअर फुलटॉस चेंडू तितका सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय वरूनच्या माध्यमातून. अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण. इथे मात्र धाव मात्र आलेलं नाही आहे आणि प्रथमेश बसवत आपल्या स्पेल मधील पुढील चेंडू सलगचा दुसरा चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये यशस्वी ठरला गेलाय. आपल्या स्पेल मधील पुढील चेंडू हाताळण्याकरिता सज्ज होतोय राहुल सूर्या मासवण संघाच्या माध्यमातून. अकुट टप्प्याचा चेंडू इथे मात्र भूषण फील्ड करेल. डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि एकच धाव श्री गणेशा होतोय आणि एक धावेवरती जाऊन पोहोचला जातोय स्कोर बोर्ड सूर्या मासवण. मात्र स्ट्राईक एंडवरती डावखुरे हाताचा बॅटर अजय सूर्या मासवण संघाच्या माध्यमातून. प्रथमेश आपल्या स्पेल मधील पुढील चेंडू हाताळण्याकरिता. अकुट टप्प्याचा चेंडू इथे मात्र शुभम माळे कोणतीही चूक करणार नाही आहे. एक दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं शिवतेज चाडे संघाच्या माध्यमातून. धावांना मात्र रोख लावून ठेवला. एक धाव मात्र स्कोर बोर्डवरती लागली जाते सूर्या मासवण या संघाचे. प्रथमेश बसवत. अकुट टप्प्याचा चेंडू इथे झेल होईल का आणि ऋषी पाडेकर कोणतीही चूक करणार नाही आहे. अजयच्या खेळ लागतोय पूर्णविराम. पहिलाच धक्का मात्र मिळतोय अजयच्या रूमामध्ये. सूर्या मासवण या संघाला देऊया एक डीजेला संधी. कणकणीत असा चौकार चेंडूचा केलाय नाद फलंदाज झालाय बाद. ही तर भाऊदादा कुराडे अध्यक्ष ज्ञानेश्वर ग्रामनेती मंडळ यांच्या वतीने बळीची टाळी. धन्यवाद डीजे. इथे मात्र जयेश इनेट नंबर 3 वरती बॅटिंग करण्यासाठी आलाय तो जयेश. एक
घातक फलंदाज आहे आणि त्याला थांबवून ठेवेल का प्रथमेश बसवत शिवते चाडे संघाच्या माध्यमातून पहिला स्पेल हाताळण्याकरिता. लोअर फुलटॉस चेंडू इथे मात्र तितकंच सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे ऋषी पाडेकरच्या माध्यमातून. अप्रतिम दर्जाचे गोलंदाजी राहिले गेले. एका षटकाच्या अखेरीस एक गडी बाद एक धाव मात्र स्कोरबोर्डवरती लागले जाते. सूर्या मासवण संघाचे देऊ एक डिझेला संधी. धन्यवाद डीजे. इथे मात्र इनिंगचं सेकंड स्पेल वैयक्तिक पहिलं स्पेल हाताळण्याकरिता भूषण सज्ज होतोय. राकेश सांबरे काहीसा कान मंत्र देतोय भूषण जाधव याला. राहुल सलामीचा फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती. भूषण कशा प्रकारे गोलंदाजी हाताळेल. सुरेख अशी गोलंदाजी राहिले गेले या इनिंग मध्ये. प्रथमेश बसवतच्या माध्यमातून उपयुक्त धावा मात्र आल्या नाही आहेत. मासवण संघाच्या माध्यमातून एक गडी मात्र बाद झालाय. एक धाव मात्र स्कोरबोर्डवरती लागली गेले. भूषण जाधव कशा प्रकारे गोलंदाजी करेल ते मात्र मोठा फटका मारण्याचा मनसुबा मात्र बाळगला होता. राहुल या फलंदाजीने काहीच थांबवून ठेवलं गेलं. गोलंदाज भूषण याच्या माध्यमातून निर्धाव चेंडूची समाप्ती होते. अप्रतिम गोलंदाजीचं कृत्यकरण राहिलं गेलं शिवते चाडे संघाच्या माध्यमातून. पुढील चेंडू अकुट टप्प्याचा चेंडू स्टेपआउट करून मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा सलगचा दुसरा चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये यशस्वी ठरतोय भूषण जाधव. अप्रतिम अप्रतिम दर्जाची गोलंदाजी च कृत्यकरण. अचूक टप्प्यावरती भेदक मारा करणारा गोलंदाज त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण दाखवतोय. रोजचा सराव आणि इथे मात्र लॉब हवाई सफर. प्रथमेश बसवत झेल घेईल का आणि इथे कोणतीही चूक करणार नाही. राहुलच्या खेळीला लागतोय पूर्ण विराम. देऊ एक डीजेला संधी. धन्यवाद डीजे. सुरेख अप्रतिम दर्जाची गोलंदाजी राहिले गेले भूषण जाधव यांच्या माध्यमातून. न्यू बॅटर इन होतोय मैदानामध्ये विराज. सूर्या मासवण संघाच्या माध्यमातून दोन गडी मात्र गारद केले गेले. सूर्या मासवण या संघाचे एक धाव मात्र धावफलकावरती. दुसरा षटक प्रगतीपथावरती. इथे मात्र लॉप केला गेलाय. लॉगआउट क्षेत्रामध्ये प्रथमेश बसवत फील्ड करेल. तत्पूर्वी एकच धाव परिपूर्ण केले जाते विराजच्या माध्यमातून. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. एका धावेने स्कोरबोर्ड फ्लाय होतोय 2 या धावसंख्येवरती. 2 रन्स 2 विकेट. सूर्या मासवण जयेश एक घातक फलंदाज अजूनही क्रीज मध्ये. स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळत आहेत भूषण जाधव. अकुट टप्प्याचा चेंडू आणि इथे मात्र आक्रमण करताना हवाई सफर षटकार. या 6 धावेने संघाच्या धावसंख्येत भर. धावसंख्या फ्लाय होते वेगाने वाढते 8 या धावसंख्येवरती. काहीसा प्रेशर आणण्याचा प्रयत्न करतात गोलंदाजावरती जयेश मासवण संघाचा फलंदाज. 2 गडी मात्र बाद झालेत जयेश. इथे मात्र मोठे फटके मारण्यामध्ये माहिर असलेला फलंदाज जयेश. सुरेख गोलंदाजीचं कृत्यकरण राहिलं गेलं भूषणच्या माध्यमातून. 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली गेली ते 8 या धावसंख्येवरती. देऊया एक डीजेला संधी. जयेश पाटील सोन्या बैलवाला 50-50 नंबर वाला. जयेश पाटील सोन्या बैलवाला 50-50 नंबर वाला.
चला धन्यवाद. गावदेवी प्रसन्न इनिंगचा रीत्या तिसरा जय. स्पेल हाताळण्याकरिता ऋषी पाडेकर सज्ज होतोय. 6:40 नाही 6:22 आहे. नाही ती नको. ऋषी पाडेकर इथे मात्र विराज सॉफ्टलँडने पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. फील्ड करतील वरून तत्पर्यंत 2 धावा परिपूर्ण केल्या जात आहेत. ऋषी पाडेकरचा पहिल्या चेंडूवरती 2 धावा मात्र प्राप्त केल्या गेल्या. धावसंख्या जाऊन पोहोचले गेले ते 2 या धावसंख्येने फ्लाय होते 10 या धावसंख्येवरती. विराज जेव्हा मोठे फटके येत नाही तेव्हा सिंगल डबलला प्राधान्य देतात. सुरेख गोलंदाजचा कृत्यकरण राहिला गेलाय. साडे संघाच्या गोलंदाजच्या माध्यमातून दुसरा चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये यशस्वी ठरला गेलाय. ऋषी पाडेकर स्पेल मधील पुढील चेंडू हाताळण्याकरिता सज्ज होईल. विराज स्ट्रायकिंग एंड वरती शॉर्ट लेनचा चेंडू. चेंडू मात्र हवेमध्ये झेल होईल का? नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 बाउन्स फील्ड होईल. शुभम माळी फील्ड करतील. तत्पूर्वी 2 धावा परिपूर्ण केल्या जातात. या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत बघा धावसंख्या जाऊन पोहोचली जाते ती 12 या धावसंख्येवरती. धीम्या गतीने चाललेला सामना. धावसंख्या मात्र सिंगल डबल प्राधान्य देतात विराज आणि जयेश. तिसरं षटक प्रगती पथावरती 12 धावा धाव फलकावरती लागल्या जातात. 2 गडी मात्र बाद झालेत. सूर्या मासोने संघाचे स्टेपआउट करून मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र डावे एसटी सोडून बाहेर जाणारा स्वेर मारायचा इशारा येतोय पंच जुगल तांडेल सरांचा. एक अतिरिक्त धाव अंकित केली जाईल. 13 धावा स्कोरवरती लागल्या जात आहेत. पुन्हा एकदा ऋषी पाडेकर सज्ज होतोय. इथे मात्र फॉलो थ्रू मध्ये फील्ड करण्याचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिट. आणि इथे मात्र विराजच्या खेळायला लागते पूर्णविराम. देऊ एक डीजेला संधी. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा काय. काजळ लावणे आले मी आज असं नका बघू अहो येते मला लाज. न्यू बॅटर इन होतोय बंटी. इनेट नंबर 5 नंबर वरती फलंदाजी करण्यासाठी. इथे मात्र जयेश एक घातक फलंदाज आहे. त्याच्या बॅट मधून एक षटकार देखील आला होता. ऋषी पाडेकर इथे मात्र लॉफ केला गेलाय. हवाई सफर षटकार. या 6 धावेने संघाच्या धावसंख्येत भर. धावसंख्या वेगाने फ्लाय होताना 19 धावा स्कोर वरती लागल्या जात आहेत. जयेशच्या बॅट मधून 2 षटकार मात्र आलेत. 1 मॅन शो लढत आहे. इथे धावांना मात्र भरणा करत आहे जयेश. आणि स्पेल मध्ये शेवटचा चेंडू असेल ऋषी पाडेकर. आणि इथे मात्र स्वेर मारा येते. एक अतिरिक्त धाव. या अतिरिक्त धावेने धावसंख्या पुढे सरकली जाते ती 20 या धावसंख्येवरती. ऋषी पाडेकर शेवटचा चेंडू कशा प्रकारे हाताळला जाईल ऋषी पाडेकरच्या माध्यमातून. जयेश इथे मात्र लॉप केला गेला. चेंडू हवेमध्ये आणि इथे मात्र हवाई सफर. या तिसरा षटकार येतोय जयेशच्या बॅट मधून. देऊ एक डीजेला संधी. धन्यवाद डीजे. ते मात्र शेवटचं स्पेल हाताळण्याकरिता
गोलंदाज सज्ज होतोय स्वप्नील नरोत्तम जाधव. इथे मात्र 26 धावा 3 षटकाच्या अखेरीस धाव फलकावरती लागल्या जात आहेत. बंटी स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर पाहायला मिळतात. सूर्या मासवण संघाच्या माध्यमातून कशा प्रकारे येणारे 6 चेंडू खेळले जातील. सूर्या मासवणचे फलंदाज. अकुट टप्प्याचा चेंडू सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव परिपूर्ण केली जाते आणि जयेशला मात्र स्ट्राईक दिले गेले. जयेशच्या बॅट मधून 3 षटकार आलेत आणि बंटीला माहिती आहे जयेशच्या बॅट मधून जर धावा येत असतील तर त्याला सिंगल काढून स्ट्रायकिंग वरती आणायचं हे काम मात्र बंटीने करून दिलंय. स्वप्नील जाधव येणारे 5 चेंडू कशा प्रकारे हाताळले जातील. इथे मात्र लॉप केला गेलाय. चेंडू पुन्हा एकदा हवाई सफर 6 धावांकरिता. शॉर्ट लेनचा चेंडू होता आणि लेन लाईन ओळखली फलंदाज जयेश याने आणि त्या चेंडूवरती मात्र प्रहार केला गेला. धावसंख्या वेगाने वाढताना इथे मात्र 33 धावा ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. कसं प्रेशर आणतोय जयेश. वन मॅन शो. धावा मात्र 4 षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळत आहेत. प्रेक्षकांची मन मात्र जिंकताय फलंदाज जयेश. इथे मात्र पुन्हा एकदा लॉब आणि ते पुन्हा एकदा 5वा षटकार पाहायला मिळतोय जयेशच्या बॅट मधून. अप्रतिम दर्जाची फलंदाजी राहिले गेले. 39 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्या जात आहेत. 4 लागोपाठ षटकार मारलेत जयेश या बॅटरने. इथे मात्र धावांना वेग वाढवण्याचा प्रयत्न आणि सक्सेसफुल देखील ठरला गेलाय जयेश हा बॅटर सूर्या मासवण या संघाच्या माध्यमातून. स्वप्नील येणारे पुढील चेंडू कशा प्रकारे स्वप्नीलच्या माध्यमातून हाताळले जातील. येणारे पुढील चेंडूवरती कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल जयेश आणि मोठा फटका मारण्याचा मनसूब मात्र बाळगला होता. फॉलो थ्रू मध्ये फील्ड केला जातोय. स्वप्नील धाव मात्र येत नाहीये. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील कशा प्रकारे हाताळले जातील स्वप्नील जाधव यांच्या माध्यमातून. इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू जातो लॉंग स्टॉप रिजन मध्ये 4 धावांकरिता. या 4 धावाने संघाच्या धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले 43. शेवटचा चेंडू असेल. ते मात्र आक्रमण आणि आक्रमण पाहायला मिळतंय जयेशच्या बॅट मधून. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. या चेंडूवरती जयेश कशा प्रकारे मोठा फटका मारेल का या त्याला स्वप्नील थांबवेल हे पाहण्यायोग्य राहील. येणारा शेवटचा इनिंगचा अंतिम चेंडू असेल या स्पेल मधील. इथे मात्र स्वेर मारा येतोय. उजवी एसटी सोडून बाहेर जाणार चेंडू. स्वेर मारा पंचांचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धाव अंकित केली जाते. धाव संख्या जाऊन पोहोचली गेली ते 44 रन्स. 44 धावा ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा अकुट टप्प्याचा चेंडू आणि इथे मात्र महेश जाधव फील्ड करेल. तत्पूर्वी 2 धावा परिपूर्ण केल्या जात आहेत आणि तिसरी धावेमध्ये बाद होतोय. धाव बाद जयेश या 2 धावा अंकित केल्या जाते. या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचले ती 46. 47 धावांचं लक्ष असेल आणि या सेकंड इनिंगचं समालोचन करण्यासाठी मायक्रोफोन वरती मी माननीय श्री संतोषजी पाटील साहेब व्हॉइस ऑफ उमरोली यांना आमंत्रित करतो.
तर वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अगदी अंतिम टप्पा म्हणजे शेवटची इनिंग अजूनही मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. आपण पाहू शकताय 4 षटकांचा हा सामना आणि 4 षटकांचा जर विचार केला तर पहिले 2 षटक हे अगदी चहाड्याच्या बाजूने होते. ज्या पद्धतीने पाहिलं आपण पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 1 रन 1 विकेट देखील आला होता. दुसऱ्या ओव्हरमध्ये 7 रन आणि 1 विकेट आला होता. म्हणजे 2 विकेट आणि 8 रन हे पहिल्या 2 ओव्हरमध्ये होते. परंतु त्यानंतर जयेशची फलंदाजी आपण पाहिली, ज्यामध्ये तिसऱ्या षटकामध्ये तब्बल 18 धावा, कुठलाही विकेट नाही, आणि चौथ्या षटकामध्ये 20 धावा, कुठलाही विकेट नाही. असे एकंदरीत जर पाहिलं तर 46 धावा या स्कोर कार्डवर लावल्या गेल्या. 47 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय आणि जयेशची फलंदाजी अफलातून फलंदाजी. जयेशच्या बॅट मधून एकंदरीत जर पाहिलं तर तब्बल 5 षटकार आणि 1 चौकारच्या मदतीने आपण पाहिली जबरदस्त इनिंग पूर्ण केली, ती म्हणजे जयेश. पुन्हा आता आपण जयेशकडे लक्ष देऊया, कारण गोलंदाजीवर आलाय मिस्टर जयेश. फलंदाजीसाठी फलंदाज जर पाहिला तर एका बाजूला मिस्टर स्वप्नील आणि दुसऱ्या बाजूला मिस्टर राकेश. क्षमता तर दोघांकडे पण आहे, परंतु इथे जर पाहिलं तर जयेशची जी गोलंदाजी आहे ती वेगवान गोलंदाजी आहे. त्याच्या गोलंदाजीवर जर पाहिलं तर इथे थोडस सावरावं लागेल फलंदाजाला. हा हलक्या हाताने घेऊन काढला. इथे मात्र टेक्निकल यूज केलाय जबरदस्त. चेंडू निघून जाईल सरळ सीमारेषे पार. पहिल्याच चेंडूवर अगदी वेगाचा उपयोग केला गोलंदाजाचा आणि दिशा दिली या चेंडूवर. पॉइंट रिजन मधून चेंडू निघून गेला, तो म्हणजे सरळ सीमारेषे पार 4 धावांसाठी. पहिल्या चेंडूवर आलाय चौकार. इथे मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा अगदी खांद्यावरून चेंडू नक्कीच निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, जिथे रन्स मिळणार नाहीये. 2 चेंडूचा खेळ झालाय. 4 धावा स्कोर कार्डवर आहेत. येणारे या षटकातील 4 चेंडू आपल्याला पाहायला मिळतील. थोडासा शॉट ऑफ लेंथ वेग इथे वापरला गेला. पॉइंट रिजन मधून डीप मधून एक क्षेत्ररक्षक येतोय. जोपर्यंत फिल्डिंग करेल तोपर्यंत सिंगल रन्स कंप्लीट केली जाते. धावसंख्या 1 ने वाढेल. 5 धावा स्कोरपड आतापर्यंत लागले जात आहेत. 2 फलंदाज मिस्टर स्वप्नील आणि राकेश. राकेशच्या मागच्या मॅच मध्ये देखील राकेश खूप चांगला खेळला होता, परंतु ही मॅच खूप महत्वाची आहे. आहा, अप्रतिम वेगवान गोलंदाजी करणारा खेळाडू इथे मात्र आपण पाहतोय, तो म्हणजे मिस्टर जयेश. पहिल्या 2 मॅच मध्ये जयेशचा जर विचार केला आपण तर 2 मॅच मध्ये अगदी फ्लॉप ठरला होता, परंतु त्यानंतरच्या 2 मॅच मध्ये त्यांनी कमालीची फलंदाजी केली आणि आता गोलंदाजी. पुन्हा एकदा दिशा दिले. आणखीन एक बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी. धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र 8 धावा 9 धावा स्कोर कार्डवर लागले जात आहेत. आणि इथे मात्र आपण पाहतोय चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय, तो म्हणजे 5. चेंडूचा खेळ झालाय. 9 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. पुन्हा एकदा हलक्या हाताने थर्डमॅनच्या रिजन मध्ये खेळलाय, तिथे मात्र मिसफील्ड झाले. चेंडू निघून जातोय. नक्कीच ओव्हर द रोप मला 4 धावांसाठी. आणखीन एक चांगला फटका. इथून जर पाहिलं तर धावसंख्या आल्यात, कारण की 6 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. 1 ओव्हर नंतर कुठलाही गडी बाद झालेला नाहीये आणि धावसंख्या जर पाहिली तर 13 धावा स्कोर कार्डवर लागले आहेत. एसडीजे थँक्यू. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं आणि ते षटक व्यवस्थित रीतीने इथे मात्र चहाडे संघ आपल्याला पाहायला मिळाला.
जिंकण्यासाठी आपण पाहतोय 47 धावांचं लक्ष आहे, म्हणजेच 11.8च्या सरासरीने खेळायचं आहे प्रत्येक षटकामागे. इथून जर पाहिलं तर 13 धावा आतापर्यंत झाल्या आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मिस्टर राहुल, षटक क्रमांक 2. पुन्हा एकदा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, इथे मात्र आपण पाहतोय सिंगल रन्स मिळेल. स्वप्नीलचं इथे मात्र लक्ष आहे की प्रत्येक चेंडू वेगाने टाकतायत, या वेगाचा उपयोग मी करावा आणि दिशा दिली चेंडूला तरी बाउंड्री लाईन पार होईल, हेच मात्र विचार मनामध्ये असतील आणि तेच मात्र करतोय तो म्हणजे स्वप्नील. दुसऱ्या बाजूला मिस्टर राकेश. पुन्हा एकदा तेच चित्र आपण पाहतोय, हलक्या हाताने खेळून काढलाय. सिंगल रन्स तर कंप्लीट केले, दुसऱ्याचा प्रयत्न आणि 2 धावा काय चपळाईने धावल्या आहेत. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट करतायत. या दुहेरी धाव्याने धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र 16 धावा स्कोर कार्डवर झाल्या आहेत. 11.8ची सरासरी इथे मात्र गाठावी लागेल प्रत्येक षटकामागे. फटका चांगला आहे, आडव्या बॅटचा उपयोग केलाय, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे अगदी वेगाने आलाय चेंडूवर. तोपर्यंत सिंगल रन्स कंप्लीट होईल. 17 धावा आतापर्यंत आपण पाहतोय स्कोर कार्डवर. चेंडूचा खेळ जर पाहिला तर 3 चेंडूचा खेळ या ओव्हर मधला. आतापर्यंत मोठा फटका आला नाही या ओव्हर मध्ये. मागच्या ओव्हर मध्ये आपण 3 चौकार नक्कीच पाहिले होते, परंतु बघूया हा षटक देखील महत्वपूर्ण आहे. फटका तर सजवलाय, परंतु इथे क्षेत्ररक्षक चुकी करणार नाहीये. विराज आपल्याला पाहायला मिळाला त्या ठिकाणी. चांगलं जज करताना आणि यशस्वी या ठिकाणी झेल टिपला गेला आणि यश प्राप्त करून दिले ते म्हणजेच गोलंदाज राहुल याला. तर नक्कीच ज्या आपण दुपारच्या सत्रामध्ये ज्याचा उल्लेख केला होता, भावेश हार्ड हिटर हा फलंदाज नक्कीच या टीम मध्ये नाहीये, थोडीशी दुखापत आहे, त्यामुळेच आपण पाहतोय त्याला या टुर्नामेंट मध्ये खेळता आलं नाहीये. परंतु नक्कीच त्याचं नाव घेतलं जात आहे कारण की त्याची कामगिरी देखील चांगली आहे. इथून पाहिलं तर सिंगल रन्स मिळते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर स्वप्नील, मागच्या मॅचचा हिरो प्रथमेश आलाय, मागच्या मॅचचा हिरो. आणि आता मात्र आपण पाहतोय 2 फलंदाज, एका बाजूला मिस्टर राकेश आणि दुसऱ्या बाजूला प्रथमेश, अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. ओहो, इथे मात्र पहा आणखीन डेड चेंडू या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतोय. लक्ष गेलं होतं स्टंपवर आणि प्रथमेश कडे देखील लक्ष गेलं होतं गोलंदाज राहुल याचं. परंतु इथे मात्र पहा वेगाने स्वार झालाय मिस्टर राहुल आणि इथे मात्र जर पाहिलं तर डॉट चेंडू येतोय. ओव्हरची होईल समाप्ती. षटक क्रमांक 2 कंप्लीट झालंय. या षटकामध्ये एकंदरीत जर पाहिलं तर फक्त आणि फक्त 5 धावा, 1 गडी बाद नक्कीच केलाय. धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर एकंदरीत 18 धावा स्कोर कार्डवरती आहेत. 12 चेंडू आणि आता मात्र 29 धावांची आवश्यकता आहे. थँक्यू व्हेरी मच. आता मात्र 12 चेंडू 29 धावांची आवश्यकता आहे. अजय आलाय गोलंदाजी मार्कवर, तर प्रथमेश बेस्ट वर्सेस बेस्ट असे 2 खेळाडू आमने सामने.
इथे मात्र आपण पाहू शकता त्याच पंचांचे दोन्ही आज बाजूला, म्हणजे हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल गोलंदाजाला. वाईटचा इशारा आलाय, अतिरिक्त एक धाव. आता मात्र 28 धावांची आवश्यकता आहे. येणारे चेंडू जर पाहिले तर 12 चेंडू 28 धावा. मॅचचं समीकरण आपण पाहतोय. चौदाच्या सरासरीने आता मात्र खेळावं लागणार आहे. 12 चेंडू 28 धावा. फटका तसा जमलाय, चेंडू निघून जाईल, नो डाऊट. येतोय प्रथमेशच्या बॅट मधून, हा येतोय षटकार. का मला दादा म्हणतात या गावचा, हे मात्र नक्कीच दाखवून दिलं या संघाने. जबरदस्त जबरदस्त फटका. शॉर्ट ऑफ लेंथ वापरला होता, त्याला पिक केलं आणि स्क्वेअर लेगच्या अगदी डोक्यावरून चेंडू डीप मध्ये नक्कीच ट्रॅव्हल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार. 6 धावा. या 6 धावांनी अंतर मात्र कमी होईल. आता मात्र 22 धावांची आवश्यकता असेल. येणारे चेंडू जर पाहिले तर 11 चेंडू 22 धावा, म्हणजे आता प्रत्येक चेंडू मागे 2 रन्स येणं खूप गरजेचं असणार आहे. पुन्हा एकदा वेगवान चेंडू अगदी पायावर टाकला होता. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय, तितकीच चांगली पैकी नक्कीच आपण पाहिली. धावसंख्या 1 ने वाढली जाईल. स्कोर कार्डवर धावसंख्या आता मात्र लागली जाते 26 रन्स. 21 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 10 चेंडू 21 धावा. 10 चेंडू 21 धावा. मॅचचं समीकरण आपण पाहतोय. व्हॉट अ शॉट, परंतु चेंडू सीमा रेषे पार. येतोय षटकार. 6 धावा. इथे मात्र आपण पाहतोय जर प्रथमेश संधी घेऊ शकतोय तर इथे मात्र मी देखील चान्स घेईल, हे मात्र सांगताना मिस्टर राकेशच्या बॅट मधून आलाय एक जबरदस्त हिट, एक जबरदस्त षटकार. या 6 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र 32 रन्स. इथून जिंकण्यासाठी 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 9 चेंडू मध्ये 15 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळलाय. तिथे मात्र जयेश वेगाने येतोय चेंडूवर. सिंगल रन्स. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या 1 ने वाढेल. 33 धावा. 14 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू आणि 14 धावा. 8 चेंडू आणि 14 धावा. यस, आपण पाहतोय 8 चेंडू 14 धावा इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतंय. म्हणजे या ओव्हरचे अजयचे 2 चेंडू महत्वपूर्ण असणार आहेत. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. यस, प्लम मध्ये सापडलाय प्रथमेश. खेळी संपुष्टात येईल. थोडेसे नाराज असतील स्वतःवर, कारण की हा फटका मारायचा होता लॉंगॉनच्या डोक्यावरून, परंतु मारताना कुठेतरी मिस झाले आणि त्यानंतर प्लम मध्ये सापडले गेले. LBWच्या या विकेटचा शिकारी बनला तो म्हणजेच प्रथमेश. बाद होतोय. आता मात्र समीकरण बदलेल. 7 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. सूर्या मासवण संघ काही जबरदस्त फलंदाजी केली होती, एक चांगलं टार्गेट, परंतु आता मात्र समीकरण पूर्णपणे बदललंय. 7-14. खोदून काढलाय चेंडूला. अप्रतिम फटका, पण तू चेंडू जोपर्यंत ट्रॅव्हल्स होतोय इथे मात्र रन्स कंप्लीट केले जातील का? 2. येस, नो डाऊट 2 रन्स या ठिकाणी कंप्लीट केले आहेत. ऋषिकेश आलाय फलंदाजीसाठी. आल्या आल्या 2 धावा जमवून दिल्या आहेत. आता मात्र 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 12 धावा. अजूनही प्रेक्षक वर्ग अगदी कुठलीही चुळबळ न करता आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक जण आपापल्या जागेवर. सकाळपासून जर पाहिलं तर आतापर्यंत काही प्रेक्षक वर्ग आपल्या पाहिलं तर झाडावर देखील चढून या मॅचचा आनंद घेत आहेत. ही टुर्नामेंट आपण पाहतोय. जबरदस्त टुर्नामेंट आहे. अप्रतिम कामगिरी करताना इथे मात्र खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि खास करून मी आयोजकांचं कौतुक करीन, ज्यामध्ये पुन्हा एकदा नाव घेईन. संदीप दानवा, महेश जाधव, स्वप्नील दानवा, अनंत दानवा, सुदाम दानवा, त्यानंतर जयेश दानवा,
अजय दानवा, महेश दानवा, सोमनाथ दानवा, समीर दानवा, जितेश लोहार आणि विकास जाधव अशी पूर्ण टीम आहे. या टीमचं मी कौतुक करीन. खूप चांगलं या ठिकाणी दृश्य दाखवण्याचं काम, मनोरंजन करण्याचं काम. कारण की क्रिकेट काय आहे तर एक मनोरंजनाचं साधन आहे. आज प्रत्येक गावागावामध्ये क्रिकेट खेळला जातोय. अगदी लहान मुलाच्या हातामध्ये जर पाहिलं तर बॉल किंवा बॅट ही दिली जाते. याचं कारण आहे कारण की क्रिकेटवरचं क्रेज प्रत्येकाने आपला जरी हा इंडियाचा खेळ नसला तरी आपल्या प्रत्येकाला हवासा असा खेळ कुठला आहे तर तो म्हणजे क्रिकेट. युवराजाला इथे मात्र आपण पाहतोय पहिला चेंडू तर डॉट केलाय विराज. आता मात्र आपण पाहतोय 5 चेंडू आणि 12 धावा. एक मोठा फटका अगदी सामन्याचं रूप बदलून टाकेल. परंतु हा चान्स घ्यावा लागेल मिस्टर राकेश याला. दुसऱ्या बाजूला इतकं केलंय मी सिरीज इथे मात्र मी मॅन ऑफ द मॅच मिळवलंय, मी पण कमी नाहीये असं मात्र सांगतोय मिस्टर विराज. दुसरा चेंडू मात्र पंच इथे थोडस वळतायत आणि इशारा देत आहेत वाईट चेंडू आहे, खराब चेंडू आहे आणि याच्यावर जर पाहिलं तर 1 रन्स नक्कीच वाढेल. आता मात्र चेंडू तुमच्याकडे शिल्लक आहेत ते म्हणजे 5 आणि 5 चेंडू मध्ये 11 धावाची आवश्यकता. 5 चेंडू 11 धावा. अभी नाही तर कभी नाही हेच मात्र व्याख्यान तुम्हाला आठवावं लागणार आहे. शॉट ऑफ लेंथ इथे मात्र उचली घेतले अप्रतिम. इथे मात्र ज्या खेळाडूची कमतरता आहे ती मात्र नक्कीच ओळखले ती म्हणजेच गोलंदाज विराज याने शॉट ऑफ लेंथ केला आणि इथून मात्र जर पाहिलं तर चेंडूला डॉट केलाय. आता मात्र आपण पाहतोय चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच 4. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न परंतु चुकतायत. आता मात्र मॅच मध्ये पूर्णपणे ट्विस्ट निर्माण झालंय कारण ती दुसऱ्या बाजूला विराजने ही मॅच आहे ती आपल्या बाजूला झुकवलेली आहे. 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 चेंडू मध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. अजूनही नक्कीच जर केलं तर पूर्ण होईल. म्हणजे जर एक मोठा फटका आला तर पूर्णपणे सामना हा बदलून जाईल. परंतु त्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. दुसऱ्या बाजूला अगदी 3 चेंडू आहेत हे सुखरूप टाकावे लागतील विराजला तर आपला संघ सूर्या मासवण संघ हा नक्कीच विजय होऊ शकतोय. पण दुसऱ्या बाजूला दादा संघ म्हणजे चहाडे संघ अजूनही या मैदानावर या संध्याकाळच्या सत्रामध्ये प्रॅक्टिस करतायत म्हणजे काहीतरी होऊ शकते. आता मात्र इथे आपण पाहू शकतायत गडी बाद होईल. ते काढून लगेच देणार आहे. तो L&T फायनान्स मध्येच आहे आणि आपल्या जवळच आहे त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम गाडीचा काय प्रॉब्लेम नाही होणार. इथे मात्र आपण पाहतोय चेंडू थर्डमॅन रिजन मध्ये जातोय आणि सामना जर पाहिला तर आता मात्र पूर्णपणे झुकवलाय तो म्हणजेच सूर्या मासवण संघाने. अप्रतिम खेळी, अप्रतिम गोलंदाजी मिस्टर विराज या ठिकाणी जर पाहिलं तर वेगावर स्वार, गोलंदाजीवर स्वार आणि पूर्ण चहाडे संघावर स्वार झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र आपण पाहतोय सूर्या मासवण संघ टॉप 4 मध्ये प्रवेश करतायत आणि एक बक्षीस नक्कीच या ठिकाणी मिळेल त्यांना. हे नक्कीच आजचा खेळ खूप चांगला राहिला. आपण पाहिलं अगदी शेवटच्या या मॅच मध्ये सूर्या मासवण संघाने चांगली कामगिरी केली त्यासाठी मी त्यांचं अभिनंदन करेन आणि कौतुक करेन. शिवतेज चहाडे संघाचं चांगले खेळले परंतु शेवटच्या या मॅच मध्ये कुठेतरी अडथळले तर